ईशानीची आता सहन करण्याची ताकद संपली होती. रात्र सरत आली होती, पण युग काही शांत होण्याचं नाव घेत नव्हता. सॉरी मिस्टर ठाकूर, प्लीज. ईशानीला मात्र तो त्रास आता सहन होत नव्हता. सुरुवातीला बराच गोड आणि हवा हवा असलेला त्याचा स्पर्श आता तिचे प्राण घेईल की काय अशी अवस्था झाली होती तिची. पण त्याचा तो अखंड वर्षाव काही थांबत नव्हता. अखेर काही वेळाने तो थकून तसाच तिच्या अंगावरच झोपी गेला. काही वेळापूर्वी श्रीमंतीच्या लख प्रकाशात ते भव्य टेरेस उजळून निघालं होतं. अनेक कॉर्पोरेट ऑफिसचे नावाजलेले चेहरे पार्टीमध्ये झळकत होते. दारूवर दारू पाण्यासारखी वाहत होती. मंद मंद संगीत सुरू होतं. वेटर दारूचे आणि ज्यूसचे ग्लास घेऊन सर्वत्र फिरत होते. एकदम हाय क्लास सोसायटीची ती पार्टी होती, ज्यामध्ये दिसत असलेले चेहरे फक्त दिसायलाच पांढरे होते, पण त्यांचे हात काळ्या कामांनी बरबटलेले होते. बराच वेळ सुरू असलेलं संगीत बंद होऊन पार्टीचे आयोजक स्टेजवर आले. लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम करा मिस्टर परफेक्शनिस्ट युगवीर ठाकूर यांचं, ज्यांनी आज ही पार्टी होस्ट केली आहे. स्टेजवर उभं राहून आयोजकांनी घोषणा केली. एक दरवाजा उघडला गेला आणि त्या दारामधून युगवीर ठाकूर आपली नजर स्थिर ठेवत चालत येत होता. युगवीर नाव ऐकताच सगळ्यांची नजर त्याच्यावर खेळली. होताच तो तसा, जो बघेल त्याची नजर हलणारच नाही असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. कसलं हँडसम यार. नीतूची नजर त्याच्यावर खेळून राहिली होती. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. जेवढा हँडसम दिसतो ना, त्यापेक्षा जास्त पाताळ यंत्री आहे. जीवनने विस्कीचा ग्लास तोंडाला लावला. असं का म्हणतोयस? नीतूला जीवनचं बोलणं समजलं नाही, म्हणून तिने न समजून विचारलं. तू नवीन आहेस, पण तो कॉर्पोरेट मधला किंग आहे, जीवन म्हणाला. युगवीर पार्टी मधला उत्सवमूर्ती होताच, पण काहींच्या नजरेत तो टोचतही होता. आला बघ धूर्त कोल्हा. एमजे कन्स्ट्रक्शनचे मालक तोंड वाकडं करून उभे होते. सर, असं का बोलत आहात? मला तर तो शांत वाटतोय. एशियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळालाय त्याला. त्याच्यासोबत काम करणाऱ्या मुलांनी म्हटलं. काम चांगलंच असतं त्याचं, त्यात नाव ठेवायला जागाच नाही, पण त्याच्यामध्ये माज आहे आणि हट्टीपणाही, ते म्हणाले. एवढा कसला माज आहे त्याला? त्या मुलाने गुंधळून विचारलं. कशाचा नसेल, देवाने एवढं देखणं रूप दिलंय. जिम मध्ये घाम गाळून बॉडी केलीये, पण हे वरवरच झालं. त्याची आई स्वर्गवासी पुष्पलताने त्याच्या नावाने जेवढी प्रॉपर्टी ठेवली होती, त्याच्या 4 पट जास्त त्याने ती वाढवलीये. ठाकूर कॉर्पोरेशनचं नाव त्याने एवढ्या उंचीवर ठेवलंय की कोणी त्याला टच सुद्धा करू शकत नाही. ते मालक युगवीरवर जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाले. सर, तुम्हाला इतकं कसं काय माहिती? नीतूने प्रश्न केला. कॉर्पोरेट क्षेत्रात एवढं तर सगळ्यांना माहितीये की युगवीर ठाकूर नाव नाही, ब्रँड आहे, ब्रँड, असं म्हणत त्याने हातातला ग्लास संपवला. जीवन, ती मुलगी नक्की त्याची गर्लफ्रेंड असेल ना? युगवीरच्या मागून चालत येणाऱ्या ईशानीला बघून नीतूने विचारलं. नाही, युगवीर मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे आणि त्याच्या मागून येते ती ईशानी देसाई, त्याची सेक्रेटरी आणि माझी क्रश. जीवन हसत म्हणाला. जाऊन बोल ना तिच्याशी, कसली वाट बघतोयस? नीतू म्हणाली. अरे काहीच फायदा नाही, शेवटी तिच्यावर सुद्धा तिच्या बॉसची सावली आहे. जीवन उदास चेहरा करत म्हणाला. म्हणजे ती सुद्धा त्याच्यासारखी क्रूर आहे का? नीतूने विचारलं. नाही, क्रूर नाहीये, पण थंड आहे. खूप सुंदर हसते, पण ते हसू फार क्वचित दिसतं आणि आपल्या कामात फारच प्रोफेशनल आहे. एकदा दोनदा काम सोडून बोलण्याचा प्रयत्न केला मी, पण तिच्याकडून 0 रिस्पॉन्स मिळाला. आता जीवनचं तोंड बारीक झालेलं. बिचारा. नीतू त्याला चिडवत म्हणाली. ईशानी युगवीरच्या मागे त्याच्याच रुबाबासह चालत होती. दोघेही एकमेकांना साजेसे होते. नाईस टू सी यू ब्रदर. युगवीरचा सावत्र भाऊ समर युगवीरला पाहताच पुढे आला, पण त्याला सरळ इग्नोर करत युगवीर आपल्या दुसऱ्या पाहुण्यांकडे वळला. ईशानीने समरकडे बघत एक फॉर्मल स्माइल केली आणि युगवीरच्या मागे निघाली. युगवीर, एशियाज बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड बद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. युगवीर येताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. ईशानी शांतपणे सगळं पाहत एक एक गिफ्ट युगवीरच्या हातून घेत होती आणि बाजूला ठेवत होती. युगवीर त्याच्या बिझनेस पार्टनर सोबत बोलण्यात गुंग झाला आहे हे बघून ईशानी फूड स्टॉल कडे गेली. युगवीर सोबत काम करताना तिला कितीतरी वेळा उपाशी राहावं लागत होतं, म्हणून ती आत्ताच खाऊन घेत होती. हे ईशानी, कमालीची सुंदर दिसतेस. समर तिच्या बाजूला येत म्हणाला. थँक्यू मिस्टर समर. ईशानी हसून म्हणाली. ईशानीला समर आणि युगवीर मधले संबंध चांगलेच माहिती होते.
होते. पण समर युगवीरचा सावत्र भाऊ जरी असला तरी कंपनीचा भागीदारही होता, म्हणून त्याला इग्नोर करणं तिला जमत नव्हतं. मला समजत नाही, मी रोज तुला बघतो तरी तू रोज मला नवीन का वाटतेस? समर ईशानी बरोबर फ्लर्ट करत होता. सर प्लीज. ईशानी मात्र दिलखुलास हसत होती. युगवीर हे सगळं लांबून पाहत होता. ईशानीला असं समर सोबत मोकळेपणाने वागताना हसताना बघून त्याला प्रचंड राग येत होता. त्याच रागाच्या भरात त्याने त्याच्या हातात असलेला वाईनचा ग्लास एकाच झटक्यात संपवला होता. ईशानी, डोंट माइंड, माझ्या बरोबर एक डान्स करशील? समरने त्याचा हात पुढे करत तिला विचारलं. हो चालेल. ईशानीनेही हसतच त्याच्या हातात हात दिला. दोघेही मंद मंद संगीतवर डान्स करत होते. समरचा हात ईशानीच्या कंबरेवर होता. हे बघून युगवीरच्या डोळ्यात मात्र रक्त उतरलं होतं. आधीच दारूची नशा त्याच्या डोक्यात घुमत होती. त्याच रागात त्याच्या हातात असलेला ग्लास खाटकन फुटला. ग्लासच्या काचा युगवीरच्या हातात घुसल्या होत्या, पण त्याला मात्र काडीचाही फरक पडत नव्हता. ईशानीचं लक्ष त्याच्या हाताकडे जाताच तिने समरला स्वतःपासून दूर केलं आणि ती धावतच युगवीरकडे आली. मिस्टर ठाकूर, तुम्हाला खूप लागलंय, रक्त येतंय तुमच्या हातातून. ईशानी त्याचा हात काळजीने आपल्या हातात घेत म्हणाली. युगवीरने मात्र तिचा हात झटकला, पण त्याची नजर अजूनही समरवर टेकून होती. नजरेनेच त्याला खाऊ की गिळू असं त्याला झालेलं. सर तुम्ही इथे बसा, मी फर्स्ट एड करते. ईशानीचं लक्ष मात्र युगवीरच्या जखमी हाताकडे होतं. नो नीट, लेट्स गो. युगवीर ईशानीचा हात धरत तिला खेचत बाहेर घेऊन गेला. त्याची ती रागीट नजर पाहून काही वेळासाठी ईशानी स्वतः घाबरली होती. मिस्टर ठाकूर, मला फर्स्ट एड तरी करू द्या. गाडीत बसल्यावर ईशानीने मागून फर्स्ट एड बॉक्स काढत त्याचा हात हातात घेतला आणि त्याची जखम साफ करू लागली. पण युगवीरचा राग मात्र थंड होत नव्हता. काहीच मिनिटात ईशानीने त्याच्या हाताची पट्टी केली. मिस्टर ठाकूर, तुम्हाला बरं वाटतंय का? त्याचे लाल झालेले डोळे बघून ईशानीने त्याला विचारलं. पण तिचं काहीच न ऐकता ज्या हाताला जखम झाली त्याच हाताने त्याने तिचा गळा घट्ट दाबला आणि दुसरा हात तिच्या पाठीवर ठेवून तिला समोर ओढून तिच्या ओठात ओठ गुंतवले. मिस्टर ठाकूर. ईशानी त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी त्याला बाजूला करत होती, पण त्याच्या पुढे ती काहीच नव्हती. तिचे ते इवलेसे प्रयत्न बघून त्याला न जाणे का राग येत होता. पण त्याने तिला आणखी जवळ ओढत त्याच्या मांडीवर बसवलं. पण या सगळ्यात तिच्या नाजूक गुलाबी ओठांसोबत खेळण्याचा त्याचा स्पीड काही कमी झाला नव्हता. काही वेळातच गाडी भव्य इमारतीजवळ थांबली. तेव्हा त्याने तिला बाजूला केलं. तिचं फार वेगाने श्वास घेणं सुरू होतं, पण तिला पुढे काही करण्याची संधी न देता युगवीर दुसऱ्या बाजूने कधीच उतरला होता. तिच्या बाजूचा दरवाजा उघडून त्याने सरळ तिला बाहेर खेचली होती. तिला सरळ आपल्या खांद्यावर टाकून तो लिफ्टच्या दिशेने निघून गेला.